उपोषण सोडताना जे ठरलं होतं ते उत्तर सरकारनं प्रामाणिकपणे सभागृहात द्यावं आणि कायदा पारित करावा असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलेलं आहे। तसंच स्वतंत्र म्हणजे नेमकं कसं आरक्षण हे स्पष्ट करा असंही जरांगेंनी म्हटलंय। त्यांनी यावेळी मंत्री छगन भुजबळ यांना प्रत्युत्तर दिलं। मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधला रवी मुंडे यांनी। आपण पाहूया। मनोज जरांगे पाटील आपल्या बरोबर आहेत। जरांगे पाटील, आज देखील मराठा आरक्षणावरती सभागृहामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे किंवा चर्चा होणार आहे। आज काय अपेक्षा आहे तुमची याबद्दलची? जे आपण त्यांच्याच तज्ञांनी लिहून घेतलं त्यावर त्यांनी खरं प्रामाणिकपणानं खरं उत्तर देऊन आज त्यांनी कायदा पारित करावा महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी। ते करतायत का नाही आम्ही आज बघतोय, पण आता 24 डिसेंबरपर्यंत त्यांना वेळ दिलेला आहे मराठा समाजानं। आम्ही तोपर्यंत डिस्टर्ब नाही करणार त्यांना, मग नावेलाज आम्हाला पुढचं आंदोलन जाहीर करावं लागणार। ते स्वतंत्र मराठा आरक्षणाचे बोलत आहेत का? नाही, तसं कसं बोलते? स्वतंत्र मराठ्यांना आरक्षण दिलं ते टिकत नाही। स्वतंत्र म्हणजे काय हे स्पष्ट करणं गरजेचं आहे। 50%च्या आत का बाहेर? स्वतंत्र म्हणजे काय हे महत्वाचं आहे। अगोदर तुम्ही कोणचं देणार आहे तर काय होतंय, ते आरक्षण टिकतच नाही असं 3-4 वेळेस झालेलं आहे। त्यामुळे आपण किती दिवस समाजाची फसवणूक करणार आहे? जरांगे पाटील, आता भुजबळांची टीका तुमच्यावरती वैयक्तिक स्वरूपात होते का? ज्याप्रमाणे काल त्यांनी टीका केली की अक्षरशः तुम्हाला म्हणजे मरकटाची उपमा दिली त्यांनी। येडपट्टी ते मी सांगितलं होतं ना, गिरीश महाजन साहेब आले ते म्हणले आता नका एका बोलू तुम्ही, त्यांना ते बोलते म्हणलं तेच बोलतोय कधी सॉरी कधी पण तेच बोलतोय। मी गप्प बसलो का नाही आता 2 दिवस मीडियाच्या समोर त्याचं नाव तरी घेतलंय का मी? काही बोलायची गरज आहे काल? मग महाजन साहेबांनी त्याला सांगितलं पाहिजे, त्याला महाजन साहेबांनी एक काम करावं, येरवड्याच्या हॉस्पिटल नेऊन त्याला गोळ्या सुरू करा। ते पागल झाले, ते बधीर झालेले की माझी नार्कोटिस्ट करा। जर माझी जन्माल्यापासून आतापर्यंत दारूचं काही जरी शरीरात निघालं तर मी जिवंत समाधी घेतो, नसतात त्यांनी तरी घ्यायची। तुमची लेकरं पिस्टल घेऊन फिरतात असा एक आरोप आहे। ते काय म्हणतं म्हणलं मी तुम्हाला, ते आता मला काय म्हणलंय ते लईच येडं झालं आता तर ना, त्याला ते चिल्लर झालं ते। एक प्रश्न आहे की 6 कोटी मराठी कुठून आले असा एक सवाल आहे त्यांचा। हा आकडा कळलं ना तुला कुठून आले? दमधर जरा कळलं त्याला सगळं कळणार आहे आता। एकूणच भुजबळांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना आपली संस्कृती इतक्या खालच्या पातळीवर जाणारी नाही, त्यामुळे आपल्याकडे अनेक अशी माहिती आहे, मात्र आपण ती सांगणार नाही असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणत आहेत। रवी मुंडे, एबीपी माझा, आंतरवली सराटी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।